नमस्कार मित्रांनो आता आपण शिरूर तालुक्यातील करंदी या गावामध्ये आलेलो आहे. भव्य 2020 बैलगाडा शर्यत नरसिंह जयंतीनिमित्त येत्या 29 तारखेला करंदी घाटात होणार आहे. आपण त्या दिवशी पण एक मुलाखत घेतलेली आहे. घाटाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आपल्याला मुख्य आयोजक वैभव शेठ आणि त्यांची संपूर्ण टीम आज भेटलेली आहे. यात्रेचं आयोजन नियोजन कशा प्रकारे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय. पाहुणा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा परिचय द्या तुमचा. मी वैभव भाऊसाहेब डोकले. करंदी केसरीचे या स्पर्धेचा आढावा घेण्यासाठी परत एकदा आमच्या करंदीच्या घाटामध्ये आपल्या पुणे जिल्ह्याचे नामांकित निवेदक शेखरदादा मोहिते या ठिकाणी आलेले आहेत आणि या शेखरदादांचं आमच्या बैलगाडा घाटाचं आढावा घेण्यासाठी, रूपरेषा विचारण्यासाठी आणि लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी ते आलेत. त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद. घाटाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. तर कसं आहे नियोजन, किती गाडा मालकांना प्राधान्य दिले पहिल्यांदा? आमच्या करंदी घाटाचं वैशिष्ट्यच असं आहे की पुणे जिल्ह्यात एक नंबरचा घाट म्हणजे करंदीचा घाट आहे आणि या करंदीच्या घाटामध्ये आता जे काम झाले ते अंतिम टप्प्यात आले. हे सर्व करंदी बैलगाडा संघटनेच्या मेहनतीमुळं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे करंदी घाटाचं काम एकदम परफेक्ट आणि चांगल्या पद्धतीत झालेलं आहे, अंतिम टप्प्यात आलेलं आहे. 29 तारखेला म्हणजे परवा दिवशी या घाटामध्ये करंदी केसरी स्पर्धा रंगणार आहे आणि त्या स्पर्धेसाठी सर्व बैलगाडा मालकांना विनंती आहे की सर्वांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा आणि या चित्ततारा क्षणांचा डोळ्यांनी आपला आस्वाद घ्या. घाट सकाळी किती वाजता चालू होईल? घाट सकाळी 7 वाजता नारळ फुटला जाईल आणि 7:15 7:30च्या दरम्यान पहिला गाडा जो आहे तो सुटला जाईल. 7:30 नंतर 7:30च्या अगोदरच गाडा चालू झालेला असेल बैलगाडा घाट. आणि प्रत्येक बैलगाडा मालकांना विनंती आहे की त्यांच्या टोकनच्या वेळेनुसार टायमिंग मध्ये या ठिकाणी तुम्ही सज्ज राहा तुमचे बैलगाडी घेऊन, कारण का या ठिकाणी नियम थोडेसे कडक असणार आहेत. प्रत्येकाचा गाडा हा नियमाप्रमाणे सिरियल प्रमाणे सोडला जाणार आहे. कुणाचाही गाडामध्ये घेण्याचं कोणतंही कारण नाही आणि कोणतीही इथं जी टीम असणार आहे बैलगाडा संघटनेची करंदीच्या ती तुम्हाला मध्ये गाडा घेऊन देणार नाही. सर्वांनी सहकार्य करा, नियमाप्रमाणे चाला, नियमाप्रमाणे तुमचा गाडा पळवा आणि आम्हालाही आनंद होईल आणि तुम्हालाही आनंद होईल. बक्षिसांचं स्वरूप कसं आहे? बक्षिसांचं स्वरूप आमच्या करंदी घाटामध्ये पहिल्या नंबरचं बक्षीस आहे 1,51,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे 1,00,000 रुपये, पहिल्या फळीपोडसाठी 10,000 रुपये बक्षीस आहे, दुसऱ्या फळीपोडसाठी 7,000 रुपये बक्षीस आहे. घाटाचा जो राजा होणार आहे त्याच्यासाठी सेपरेट 2 व्हीलर आहे. 20 फुटावरून जे कांडे जोडणार आहे त्यांच्यासाठी 11,000 रुपये बक्षीस आहे. 1 नंबरसाठी 75,000, 2 नंबरसाठी 70,000, 3 नंबरसाठी 65,000, 4 नंबरसाठी 60,000, 5 नंबरसाठी 55, 6 नंबरसाठी 50, 7 नंबरसाठी 45, 8 नंबरसाठी 40, 9 नंबरसाठी 35,000, 10 नंबरसाठी 30,000, 11 नंबरसाठी 25,000, 12 नंबरसाठी 20,000, 13 नंबरसाठी 15,000, 14 नंबरसाठी 10,000, 15 नंबरसाठी 5,000 आणि सेपरेट फायनल दिली जाणार आहे. असं सगळं बक्षिसांचं स्वरूप असणार आहे करंदीच्या घाटामध्ये. कमी सेकंदामध्ये जो गाडा झोपला जाईल त्याच्यासाठी काय बक्षीस आहे का? आपल्या करंदी केसरीच्या घाटाच्या दिवशी 29 तारखेला सर्वात फास्ट मध्ये जो गाडा जुंपून ज्याची सगळ्यात चांगली बारी होईल
सगळ्यात कमी सेकंदाची त्या गाड्यासाठी 10,000 रुपयांचं बक्षीस असणार आहे. का तर सगळे गाड्या वेळेत पार पडले पाहिजे ह्यासाठी. कांड्याची आट वगैरे कशी राहील फायनलला पहिल्या फेरीला? कांड्याच्या आधी पहिल्या फेरीला 60 फुटाची राहील आणि फायनल साठी 50 फुटावरती कांडा राहील. गाडा मालकांना काय नियमावली राहील आपल्याला? गाडा मालकांना नियमवले असे राहील, पहिल्या फेरीचे 4 बैल झुकलेले असतील तेच फायनल साठी 4 बैल पाहिजे. बैल जर बदलल्यास ते फायनल मध्ये आणि पहिल्या फेरीत दोन्ही गाड्या हे बाद केले जातील. लाईव्ह प्रेक्षेपण कोणत्या चॅनलवर नसतं? अखिल अखिल भारतीय. भारतीय अखिल भारतीय. आलोन मंडळी कोण दिसत इथं गाठा? अलाउन्सर मंदिर ही आमच्या शिरोळ तालुक्यात आहे आणि पुणे जिल्ह्यातील सगळे टॉपचे अलाउन्सर बोलवलेले आहेत. आकर्षक बारीसाठी काय आहे बक्षीस? आकर्षक बारीसाठी आम्ही असं बक्षीस ठेवलेलं आहे, वैभव दादांनी जे आता सांगितलंय 3 सेकंदात जो टायमर आहे त्या टायमरच्या आतमध्ये ज्याची बारी कमी सेकंदात पहिल्या ते 1 नंबर मध्ये त्याला 10,000 रुपयाचं बक्षीस असं ठेवलेले आहे. आणि गाठाच्या राजासाठी सेपरेट फायनल सेपरेट व्हीलर ठेवलेले. टोकन फी किती घेतलेली आणि कशा स्वरूपात परत देणगी स्वरूपात घेतली जाणार आहे का परत रिटर्न? टोकन फी ही 5,000 रुपये ठेवलेली आहे. जे टोकन फी 5,000 अशी ठेवलेली आहे, टोकन प्रमाणे ज्याचा गाडा येईल आणि नाव पुकारीन त्या 5,000 रुपये ही रिटर्न परत दिली जाईल. एखाद्या गाड्याचा सपोज जर काही गोळ झाला तर त्यावरती कसं राहील नियोजन तुमचं? त्यावरती यात्रा कमिटीने जे नियम ठेवलेले त्या नियमानुसार त्यांना ग्राह्य धरलं जाईल. धावपट्टी कशी लावणार आहे ह्यावेळेस तुम्ही घाटाची? आमची धावपट्टी ह्यावेळेस 430 फुटांची ठेवलेली आहे. त्यामुळं जे टॉपचे गाडे आहेत त्यांना कसरतच करावं लागणार आहे. त्यावेळेस इथून मागे जे आम्ही यात्रेला ठेवायचो 25 किंवा 20 असायची, यावेळेस 430 ठेवलेली आहे आम्ही. कांड्याचं रूपरेषा कशी असेल? कांड सेंटरला धरलं जाईल का एका साईडला? फायनल साठी सेंटरला धरलं जाईल आणि शरीर साठी पण हे सेंटरलाच धरलं जाईल मध्यभागी. पहिल्यांदा तुमचा परिचय द्या. माझे नाव बाबासाहेब सुदामराव ढोकले. यात्रा कमिटीला मी या ठिकाणी बैलगाडा शौकीन जे येणार आहेत त्यांना खूप चांगलं नियोजन केलेलं आहे. आमच्या पुतणे आहेत ते भाऊसाहेब ढोकले, त्यांनी खूप चांगली गाड्याचे नियोजन केलेलं आहे. त्याचा आस्वाद सगळ्या गाड्यावाल्या मंडळींनी घ्यावा आणि संपूर्ण यात्रा कमिटीला चांगलं सहकार्य करावं. कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन करू नये अशी त्यांना विनंती करतो आणि सगळ्या गाडी मालकांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. येणारे गाड्या मालक आहे त्यांना गाड्या उतरवण्यासाठी धक्के वगैरे बांधण्याची सोय या ठिकाणी सगळी सोय केलेली आहे. साईडला एक क्रीडांगण आहे क्रिकेटचं, त्याच्यामध्ये बैलगाड्यांना सगळी सुविधा उपलब्ध केलेली आहे. जेवणाची सोय केलेली आहे, सावलीची सोय केलेली आहे, पाण्याची सोय केलेली आहे. सगळ्या सुविधा पूर्ण सुसज्ज केलेल्या आहेत. त्यामुळे कुठलीही शंका घ्यायचं काही कारण नाही. सगळं काम ओके केलेलं आहे. काय करसान जाता आव्हान तुमच्याकडून गाड्या मालकांना? गाडा मालकांना एवढंच आवाहन केलं की आपण कुठले गाठामध्ये ना कुठले गैरवर्तन करू नये. आपण गाडा संपूर्ण पुणे जिल्ह्यात जे आपल्या जिल्ह्याचं नाव आहे ना कसं बदनाम होणार नाही. खूप चांगलं म्हणजे असं गाड्याचा खेळ दाखवावा असं सगळ्या गाडी मालकांना विनंती करतो. पाहुणा नमस्कार. नमस्कार. परिचय द्या पहिल्यांदा. मी बाबाजी कंद्रुप, करंदीचे चेअरमन आहे. काय करसान गाड्या मालकांना आव्हान तुमच्याकडून? जो आमच्या करंदी घाटामध्ये गाडा मालक येईल त्यांनी आपला गाडा यायचा आपलं बा जो आपण धावपट्टीपासून गाडा शेवटपत पळल फक्त आपली चांगली बारी करून दाखवावा. आम्हाला हेच आमच्या करंदी ग्रामस्थांची विनंती आहे त्यांना. आपण आपली 4ही बैल चांगले आणून चांगला गाडा पळावा. गडावरती आणि निशाणावरती कोणाच कामकाज दिसत? आता ते अजून आमचं काही कुणाचं ठरलं नाही, पण निशाणावर कोणी गजाळ कोणी वैभव शेटने सांगितले बा ते आदल्या दिवशी ज्या दिवशी मी सांगन सकाळच्या बारी त्या दिवशी आम्ही बाबा गाड्याळाला मी जेव सांगन तो राहील आणि निशाणावर जेव सांगन तो राहील. प्रेक्षकांना एवढी सावली की अख्खा दोन्ही बाजूने मंडप आहे आणि प्रत्येक ह्या बाजूने 100 जार आहे पाण्याचं, ह्या बाजूने 100 जार आहे पाण्याचं. आणि इथे सगळी व्यवस्था सुसज्ज आहे. त्यामुळं गाडा बघा येणाऱ्या प्रेक्षकांना ना अजिबात काळजी करायची नाही बाबा. पाणी बिनी सगळं व्यवस्थित आहे.